एकीकडे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार टीकांचा सामना सुरू असताना या सामन्यात आता भाजपचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांनी उडी घेतली आहे। उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असराणीसारखी झाली असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याची टीका लोणीकरांनी परभणीत केली आहे। भाजपच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ आज पिंगळीत भाजपच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार विकास महात्मे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने जनसमुदायही उपस्थित होता। यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर लोणीकरांनी थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला आहे। नेमकं काय म्हणाले लोणीकर पाहूयात। खासदार निवडून आले, देशात सर्वात मोठा लोकप्रतिनिधी असणारा हा पक्ष आहे आणि म्हणून शिवसेनेला आमच्या मित्र पक्षाच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे, त्यांचा समतोल बिघडला आहे। उद्धव साहेबांचं झालं नेमकं काय? शोले पिक्चर मधल्या आसरानी सारखं। हम अंग्रेज के जमाने के जेलर है, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ। पाठीमागे काही नाहीये, महाराष्ट्रात फक्त भाजप आणि भाजपची हवा आहे। आधे इधर आधे उधर नहीं, सब भारतीय जनता पार्टी के पीछे, सब हमारे माननीय मुख्यमंत्री जी के पीछे। संतोष वायकोस, परभणीलाईव्ह.com।